नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भालचंद्र. मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 11 जुलै 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे गुरुवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. वर्षा ऋतू आहे. आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र पूर्व आहे. योग वरीय आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:10 ते 10:51 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:08 ते 12:56 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:13 ते 3:54 आणि यमगंड काळ पहाटे 5:48 ते 7:29 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र सिंह राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र मंगळाबरोबर त्रिकोणी योग करणार आहे. शनीबरोबर प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:59 हा चंद्र कन्या राशीमध्ये भ्रमण करेल आणि हर्षल बरोबर त्रिकोण योग करणार आहे. आजच्याच दिवशी रवी, शनी, शुक्र, नेपच्यून या दोघांचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करतो. तर सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या शनीबरोबर प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:59 हा चंद्र षष्ठात भ्रमण करेल आणि द्वितीयातला हर्षलबरोबर त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातला शुक्र आणि व्ययातला नेपच्यून, तृतीयातला रवी आणि लाभातला शनी हे सुद्धा त्रिकोण योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल. एक वेगळ्याच प्रकारची उर्मी आज तुमच्यामध्ये दिसून येईल. जर तुम्ही माझ्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील हार्मोनीसुद्धा अतिशय उत्तम दिसून येईल. याचप्रमाणे तुमचे जे मित्र परिवार असेल त्याच्यामध्ये तुमच्या वयापेक्षा जे मोठे असेल त्यांच्यावर थोडेसे शाब्दिक चकमकी होऊ शकतील. काळजी घ्या. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस, त्याचप्रमाणे सरकार दरबारी जी काही कागदोपत्री व्यवहार असेल किंवा अडकलेली कामं असतील जरूर हाती द्या. सहजपणे पूर्ण होताना दिसतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरामध्ये काही नवीन चीज वस्तू वगैरे येऊ शकेल. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभप्रदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:59 हा चंद्र पंचम स्थानात भ्रमण करेल आणि तुमच्याच राशीत असणाऱ्या हर्षलबरोबर त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातला शुक्र आणि लाभातला नेपच्यून, विद्यातला रवी आणि दशमातला शनी यांचा सुद्धा त्रिकोण योग होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. याचप्रमाणे संपूर्ण दिवसामध्ये घराच्या संदर्भात काय व्यवहार असेल ते सुद्धा तुम्ही पूर्ण करू शकाल. याचप्रमाणे येणारे 2 ते 3 दिवस तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण राहील. काय महत्त्वपूर्ण कामं तुमची होताना दिसेल. खास करून तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही घडामोडी किंवा त्या संदर्भात महत्त्वपूर्ण सुरुवात तुम्ही करू शकाल. याचप्रमाणे तुम्हाला काय आर्थिक येणी असतील कार्यक्षेत्रा संदर्भात ती सुद्धा येणाऱ्या 2 ते 3 दिवसात येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. चांगले काही इंट्युशन वगैरे येऊ शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 7:59 हा चंद्र तुमच्या चतुर्थात भ्रमण करेल आणि व्ययातल्या हर्षलबरोबर त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी आणि भाग्यातला शनी हे त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातला शुक्र आणि तुमच्या दशमातला नेपच्यून हे सुद्धा त्रिकोण योग करणार. दिवस महत्त्वपूर्ण. आजचा दिवस बऱ्याच प्रमाणात हा तुमच्यासाठी
कार्यतत्पर राहण्याचा दिवस आहे. तुम्ही बऱ्याच प्रमाणात बिझी राहाल, फिरणं वगैरे जास्त होईल, महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस या सगळ्यासाठी आजचा दिवस अतिशय उत्तम ठरेल. मात्र दमछाक तुमची जास्त होऊ शकेल. अर्थात संध्याकाळ नंतरच्या कालावधी मात्र तुम्ही घरात राहण्यापासून कराल, आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमची महत्त्वपूर्ण कागदोपत्री व्यवहार, सरकार दरबारी कामं ही जरूर हाती घ्या. तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला काही उत्तम लाभ मिळू शकेल, खास करून जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण गुंतवणुकीचे मार्गसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातला मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. अष्टमातल्या शनीबरोबर प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:59 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि लाभातल्या अश्विनीबरोबर त्रिकोणी योग करणार आहे. याचप्रमाणे तुमच्या व्ययातला रवी आणि अष्टमातला शनी हे त्रिकोणी योग करणार आहे. तुमच्या राशीतला शुक्र आणि भाग्यातला नेपच्यून हे सुद्धा त्रिकोणी योग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट तुमची होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी करून घेऊ शकता. त्या संदर्भातले काही चांगले तुम्हाला लाभसुद्धा मिळू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होईल. काळजी घ्या. तो स्वतःच्या आरोग्याच्या संदर्भात थोडी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंधसुद्धा असतील. घरामध्ये काही नवीन चीज वस्तू येण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:59 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल आणि दशमातल्या हर्षलबरोबर त्रिकोणी योग करणार आहे. तुमच्या भाग्यातला रवी आणि सप्तमातला शनी त्रिकोणी योग करणार आहेत. व्ययातला शुक्र आणि अष्टमातला नेपच्यून सुद्धा त्रिकोणी योग करणार आहेत. खूप अतिशय उत्तम अशा प्रकारचा आज दिवस राहील. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं होतील. भाग्याची 7 उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं होत नाही ती जरूर हाती घ्या. सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तो सुद्धा तुमचा कल राहील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय चांगले होतील, उत्तम होतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्हाला काय उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमचं फिरणं वगैरे जास्त प्रमाणात होऊ शकेल. मात्र ते मार्गी लागेल. ज्या कारणास्तव तुमचं फिरणं होईल ती कामंसुद्धा तुमची पूर्ण होताना दिसतील. काही चांगले इंट्युशन्स तुम्हाला येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:59 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि भाग्यातल्या हर्षलबरोबर त्रिकोणी योग करणार आहे. लाभातला शुक्र आणि सप्तमातला नेपच्यून याचप्रमाणे दशमातला रवी आणि षष्ठातला शनी हे सुद्धा त्रिकोणी योग करणार आहे. आजचा संपूर्ण दिवसामध्ये तुमची धावपळ, दगदग ही जास्त प्रमाणात होईल. त्यामुळे थोडंसं तुम्हाला फ्रस्ट्रेशन वगैरे येऊ शकेल. पण काळजी करू नका. तुमची कामं मात्र पूर्ण होताना दिसेल, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. याचप्रमाणे अनपेक्षित काही लाभसुद्धा मिळू शकतील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं नाही. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र दिवसभरात केलेली जी धावपळ, दगदग असेल त्याचं चीज झाल्यासारखं तुम्हाला वाटेल. समाधान तुम्हाला मिळू शकेल. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये मित्रपरिवाराबरोबर भेटीगाठी होतील. चांगले सल्ले मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण घटना घडामोडी जी सकारात्मक आहेत ते तुम्हाला मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणी योग करणार आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:59 हा चंद्र व्ययात भ्रमण करेल आणि अष्टमातल्या हर्षलबरोबर त्रिकोणी योग करणार आहे. याचप्रमाणे भाग्यातला रवी आणि पंचमातला शनी हे सुद्धा त्रिकोणी योग करणार आहे. दशमातला शुक्र आणि षष्ठातला नेपच्यून हे सुद्धा त्रिकोणी योग करणार. अतिशय उत्तम अशा प्रकारचा आजचा दिवस राहील. आजच्या दिवसात तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुद्धा काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. मात्र जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल
तिथे थोड्याफार प्रमाणात वादविवादाचे प्रसंग होऊ शकतात. असं त्याचा फारसा मोठा परिणाम तुमच्या दैनंदिन चर्येवरती होणार नाही. त्याच्यामुळे तशी काय काळजी करू नका. आणि संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही एकदम शांत होऊन जाल. सगळी दाबोळ दगदग अगदी शांत होऊन जाईल, जे की खूप महत्त्वाचे आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये मात्र महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस अशी कामं तुम्ही अगदी सहजपणे हाती घेऊ शकाल. त्याचप्रमाणे शेअर मार्केटमध्ये काय उत्तम लाभ तुम्हाला येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये नक्की मिळतील. लॉंग टर्ममध्ये तुम्हाला चांगले लाभ मिळू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भात तुम्हाला नवनवीन संधी तुमच्या समोर येऊन उभे ठाकतील, ज्या सकारात्मक असतील. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. याचप्रमाणे चतुर्थातल्या शनिबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:59 हा चंद्र तुमच्या लाभ स्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातल्या हर्षलबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातला रवी आणि चतुर्थातला शनी, याचप्रमाणे भाग्यातल्या शुक्र आणि पंचमातला नेपच्यून हे सुद्धा त्रिकोणयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील, ज्या सकारात्मक असतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस कार्यक्षेत्राच्या संदर्भात जरूर आजच्या दिवशी करू शकता. याचप्रमाणे जे तुमचे वरिष्ठ असेल किंवा सहकारी असेल, त्यांनी तुमच्या कामाची पोचपावती तुम्हाला या आजच्या दिवशी देतील, जी की त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारची दिसून येईल. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काय उत्तम इंट्युशन येऊ शकतील. विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदारावर पुढे बाहेर फिरत जाण्याचा योग संभवतो. तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध अगदी घट्ट दिसून येतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या भाग्यस्थानात चंद्राचा भ्रमण आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार, त्रिकोणयोग करणार. संध्याकाळी 6:59 हा चंद्र तुमच्या दशम स्थानामध्ये भ्रमण करेल. याचप्रमाणे सप्तमातला शनी आणि सप्तमातला रवी आणि तृतीयातला शनी हे सुद्धा त्रिकोणयोग करणार आहेत. आणि अष्टमातला शुक्र आणि चतुर्थातला नेपच्यून हे सुद्धा त्रिकोणयोग करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवसामध्ये तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय उत्तम राहील. विविध प्रकारची कामं तुम्ही हाती घ्याल आणि ती पूर्णसुद्धा करून दाखवा. जी कामं होत नाहीत, त्याच्यामध्ये विलंब लागतोय, दिरंगाई होते, अशी कामं तुम्ही आजच्या दिवशी हाती घेऊ शकता. ती पूर्ण होताना दिसून येते. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे थोडंसं फिरणं होईल, थोडंसं दगदग होईल, मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. वैवाहिक जोडीदारांना पुढे बाहेर फिरायला जाणं किंवा त्यांच्यावर काही महत्त्वपूर्ण क्षण घालवणं अशा प्रकारचे अनुभवसुद्धा तुम्हाला येऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अनपेक्षित लाभ मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. नित्यातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:60 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि पंचमातल्या हर्षलबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. षष्ठातला रवी आणि द्वितीयातला शनी हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातला शुक्र आणि तृतीयातला नेपच्यून हे सुद्धा त्रिकोणयोग करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. आरोग्याकडे तुम्ही थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. थोडेफार असे काही प्रसंग येतील, त्याच्यामध्ये थोडं डिप्रेशन जाणवेल, खास करून आर्थिक संदर्भात. तर त्या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये पूर्णपणे तुमच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल, जो की महत्त्वाचा राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये महत्त्वपूर्ण काही इन्व्हेस्टमेंट होऊ शकेल आर्थिक संदर्भामध्ये. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे. तुमच्याच राशीत असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग सुद्धा करणार आहे. संध्याकाळी 6:59 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल आणि चतुर्थातल्या हर्षलबरोबर त्रिकोणयोग करणार आहे.
याचप्रमाणे आजच्या दिवशी शनी आणि रवी, शुक्र आणि नेपच्यून यांचासुद्धा त्रिकोण योग होणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून महत्त्वपूर्ण कामं तुम्ही दिवसभरात करून घ्या. आजच्या दिवशी तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. जी कामं तुम्ही हाती घ्याल ती पूर्ण होताना दिसेल. आज तुमच्यातली एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. थोड्याफार प्रमाणात वैवाहिक जोडीदारावर शाब्दिक चकमकी उडू शकतील. त्या ठिकाणी लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं तुमचे मानसिकदृष्ट्या नैराश्य वगैरे दिसून येईल. त्यावर थोडं कंट्रोल करणं गरजेचं राहील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये तुमची जी काही सरकारी कामं असतील ती हाती घ्या, पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुधारतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले नवीन काही संधी तुम्हाला मिळू शकतील. आजचा दिवस संध्याकाळपर्यंतचा कालावधी हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या द्वितीयात असणाऱ्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. संध्याकाळी 6:59 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल आणि तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे त्यामध्ये तुम्हाला थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. थोडं स्ट्रेस, टेन्शन, डिप्रेशन हे जाणवेल. काळजी घ्या. मात्र काही चांगले लाभ मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुद्धा त्याच्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करता तर येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये काही चांगले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यामध्ये नातेसंबंध सुधारतील. आजचा दिवस मात्र अंशतः तुम्हाला अशुभ फलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 11 जुलै 2024 करता संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.